आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शनिवारी आहे श्रावण पौर्णिमा आणि श्रावण पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं. हा अत्यंत शुभ दिवस समजला जातो. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेले उपाय हे अनेक प्रकारे आपल्याला शुभ लाभ देऊन जातात. आणि बघा, श्रावणातली ही पौर्णिमा आहे, त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अवश्य अर्पण करायची आहे. श्रावण महिना हा भोलेनाथांच्या सेवेसाठी समर्पित असा महिना आहे. जेवढी सेवा आपण भोलेनाथांची या श्रावण महिन्यामध्ये करत असतो, त्याचं शुभ फळ आपल्याला कुठे ना कुठेतरी आयुष्यामध्ये मिळत असतं. त्यामुळे बघा, अशा शुभ तिथींदिवशी जर तुम्ही काही खास उपाय केले तर आपल्याला अनेक कामांमध्ये यश प्राप्त होते. आपला नोकरी, व्यवसाय, उद्योग आहे तो व्यवस्थित चालत नाही आहे किंवा तिथे तुम्हाला यश मिळत नाही, तर तुम्ही नक्कीच या येणाऱ्या श्रावण पौर्णिमेला हा उपाय करा. अन्नपूर्णा देवीला जर तुम्ही ही वस्तू श्रावण पौर्णिमेला अर्पण केली तर बघा, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस येतात. ती व्यक्ती जर दारिद्र्याने ग्रासलेली असेल तर काहीच दिवसामध्ये तुम्ही बघू शकाल त्या व्यक्तीची परिस्थिती पालटायला देखील वेळ लागत नाही. त्यामुळे येणाऱ्या श्रावण पौर्णिमेला तुम्ही नक्की ही वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. अन्नपूर्णा देवी ही साक्षात पार्वती देवीचं रूप आहे. त्यामुळे बघा, आपल्याला या श्रावणातल्या पौर्णिमे दिवशी अन्नपूर्णा देवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. ज्या घरावर अन्नपूर्णा देवीचा कृपा आशीर्वाद असतो तिथे धन धान्य यांची कधीच कमतरता पडत नाही. सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही त्या घरामध्ये नांदत असतं. त्यामुळे बघा, नक्की तुम्ही या श्रावण पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची सेवा करा. ही वस्तू न विसरता देवीला अर्पण करा. बघा, या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कोणतीच सेवा जमलेली नसेल, समजा आता बघा, श्रावणातले सोमवार करणं खूप शुभ समजलं जातं. श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित महिना आहे. जेवढी सेवा आपण श्रावण महिन्यामध्ये करत असतो तर त्याचं पुण्यफळ आपल्याला कुठेतरी मिळत असतं. शंकरांचा आपल्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद राहत असतो. पण काही कारणांमुळे तुम्हाला श्रावणामधले उपवास जमलेले नाही किंवा शिवपूजन करणं जमलेलं नाही, पण तुम्ही या श्रावण पौर्णिमेचा दिवस नक्की सत्कारणी लावायचा आहे. या दिवशी तुम्ही भोलेनाथांची जास्तीत जास्त सेवा करा. कारण श्रावण पौर्णिमेला जर तुम्ही भोलेनाथांची, पार्वती देवीची सेवा केली तर बघा, त्या व्यक्तीच्या आयुष्यामधलं दुःख हे भोलेनाथांच्या कृपेने, पार्वती देवीच्या कृपेने कुठल्या कुठं निघून जातं. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी, संकट आहेत ते देखील दूर होतात. आणि कोणतं संकट त्या व्यक्तीवर, त्या कुटुंबावर येणार असेल तर शंकराच्या कृपेने ते वेळीच टळलं जातं आणि प्रत्येक त्रासामधून आपली मुक्ती होते. प्रत्येक अडचणीमधून आपल्याला मार्ग मिळतो. त्यामुळे बघा, या श्रावण पौर्णिमेला शंकराची आणि पार्वती देवीची सेवा आपल्याला करायची आहे. ही वस्तू तुम्ही अवश्य पार्वती देवीला अर्पण करायची आहे. आता बघा, पौर्णिमेच्या दिवशी जर अन्नपूर्णा देवीचं पूजन आपण घरामध्ये केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडत नाही. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायला विसरू नका. त्याचबरोबर शिवपूजन देखील आपल्याला घरामध्ये करायचं आहे. कारण श्रावण पौर्णिमा आहे, त्यामुळे शिवतत्व हे कित्येक पटीने या दिवशी जागृत असतं. त्यामुळे नक्की तुम्ही शिवपूजन, त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचं पूजन घरामध्ये करायचं आहे. त्याचबरोबर आपला जो ओटा आहे, गॅस आहे, त्यांचं पूजन करा. आपल्या किचन ओट्यावर एक दिवा प्रज्वलित करा. अन्नपूर्णा देवीचं पूजन करायचं आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर बघा, धूप दीप लावून घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. आता बघूया कोणती वस्तू आपल्याला देवीला अर्पण करायची. तर तुम्ही या पौर्णिमे दिवशी शनिवारी काय करायचं आहे, 5 गोमती चक्र घ्यायचे आहेत. गोमती चक्र ही तुम्ही आधी आणून ठेवू शकता आणि उपाय तुम्ही शनिवारी करू शकता. 5 गोमती चक्र आपल्याला घ्यायचे आहे. जिथे कुठे
पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गोमती चक्र मिळून जातील. तर 5 अशी गोमती चक्र तुम्ही घ्यायची आहेत. त्याचबरोबर 16 लवंगा घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे गोमती चक्र आणि 16 चांगल्या फुलाच्या लवंगा कुठेही वापरलेल्या आधी मसाल्याच्या डब्यामध्ये होत्या आणि मग त्याच घेतलेल्या आहेत असं करू नका. नवीन चांगल्या लवंगा विकत आणा, कारण उपाय करायचा आहे आपल्याला. तर 5 गोमती चक्र आणि त्याचबरोबर 16 लवंग घ्यायचे आहेत आणि तुम्हाला शनिवारी श्रावणी पौर्णिमेला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला शिवपिंडीवर जलाभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे. पांढरी फुलं वगैरे तुमच्याकडे असतील तर ती तुम्ही अर्पण करू शकता आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर ते जे गोमती चक्र आहेत ते घरातून स्वच्छ धुवून कोरडे करून न्या. आता तिथे गेल्यानंतर शिवपिंडीवर तुम्हाला ते गोमती चक्र जे आहेत तिथे अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या 16 लवंगा नेलेल्या आपण तर त्या देखील तिथे अर्पण करायच्या आहेत. आता आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा देखील 11 वेळा जप करायचा आहे. तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे हात जोडून की माझ्या आयुष्यामधले जे काही दारिद्र्य आहे ते दूर होऊ द्यात. कर्ज असेल तर कर्ज दूर होऊ द्यात. एखादं अडकलेलं काम असेल तर ते मार्गी लागू द्यात. ती मनातील जी इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटं फक्त हे गोमती चक्र आणि 16 लवंगा ज्या आहेत ज्या आपण ठेवलेल्या त्या तुम्हाला उचलायच्या आहेत. त्याचबरोबर तिथे एखादं जर तुम्हाला निळं गोकर्णीचं फूल मिळालं तर ते तुम्ही अवश्य घ्या आणि आपल्याला हे सगळं साहित्य घरी आणायचं आहे. आता घरी आणल्यानंतर काय करायचं आहे, अन्नपूर्णा देवीचं पूजन करा. त्याचबरोबर शिवपूजन करा. अन्नपूर्णा देवीला तुम्ही या दिवशी सप्तधान्य अर्पण करा. यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू, त्याचबरोबर डाळी, हरभरा डाळ, त्याचबरोबर हिरवी मूग डाळ अशा कोणत्याही 7 डाळी किंवा 7 धान्य जे आहेत तर ती अर्पण करा. त्यामध्ये तांदूळ आणि हिरवे मूग अवश्य तुम्ही वापरायचे आहेत. तर हे सगळं तुम्ही सप्तधान्य जे आहे तर ते अन्नपूर्णा देवीला अर्पण करा. अन्नपूर्णा देवीची मूर्ती एका ताम्हणामध्ये ठेवा आणि तुम्हाला आधी अभिषेक करून घ्यायचा अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आणि हे सप्तधान्य जे आहे तर ते तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे. अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तुम्हाला हे धान्य जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि दिवसभर तुम्हाला तशीच ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती सप्तधान्यामध्येच ठेवायची आहे. त्यानंतर हळद कुंकू देवीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे आपण गोमती चक्र आणि ज्या लवंगा आणलेल्या 16 लवंगा त्या तुम्हाला तिथे अन्नपूर्णा देवीच्या समोर अर्पण करायचे आहेत. जे तांदूळ किंवा जे सप्तधान्य आपण अर्पण केलेले आहेत तर तिथेच तुम्हाला हे गोमती चक्र आणि 16 लवंगा ज्या आहेत तिथे अर्पण करायच्या आहेत. धूप दीप दाखवायचा आहे. जे आपण निळं गोकर्णीचं फूल आणलेलं आहे ते देखील आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे आणि हात जोडून तुम्हाला पुन्हा तुमची इच्छा असेल ती देवीला बोलून दाखवायची आहे आणि ते सगळं साहित्य आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर ते जे गोमती चक्र आणि ज्या लवंगा आहेत ते तुम्हाला एखाद्या लाल कापडामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे. बघा जर तुम्ही हा उपाय केला तर आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या काही दिवसांमध्येच दूर होतात. नोकरी व्यवसायामधून तुम्हाला हवा तसा नफा मिळत नसेल तर तो देखील मिळू लागतो. कर्ज असेल तर ते दूर होतं आणि आपल्या मागचे जे त्रास आहेत ते देखील दूर होतात. त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही श्रावण पौर्णिमेला करायचं आहे. ते सप्तधान्य तुम्ही स्वतः वापरा किंवा मग ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला किंवा वाहत्या नदीमध्ये तुम्ही ते विसर्जित केलं तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे आणि बघा या वस्तू अर्पण केल्यानंतर तुम्हाला कापूर आरती करायची आहे शंकराची. हे खूप महत्त्वाचं आहे. घरामध्ये कापूर हा आपल्याला जाळायचा आहे. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करा. शनिवारी श्रावण पौर्णिमेला हा उपाय नक्की करायचा आहे. श्रावणातला अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. अन्नपूर्णा देवीला
आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे बघा आपल्यावर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद, त्याचबरोबर शंभू शंकरांचा आशीर्वाद राहतो. कारण जिथे अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वती देवीला स्थान असते, मान असतो किंवा तिचे पूजन केले जाते, तिथेच शंकराचा वास असतो. त्यामुळे नक्की हा उपाय श्रावण पौर्णिमेला करा. कारण बघा, जे गोमती चक्र आणि लवंग असतात तर त्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची प्रचंड ताकद असते. आणि जेव्हा आपण गोमती चक्र आणि लवंग ही शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा त्यामध्ये शिवतत्व उतरते आणि यामुळे काय होतं, आपल्या अनेक प्रकारच्या अडचणीमधून आपली सुटका होते. आता हे जे साहित्य आपण ठेवलेलं आहे तर हे तुम्ही एखाद्या पौर्णिमेला पुन्हा काढून त्याच्यातल्या लवंगा ज्या आहेत जर त्या तुटलेल्या असतील तर किंवा तुम्हाला बदलायच्या असतील तर त्या लवंगा तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करा. गोमती चक्र तीच राहू द्यात आणि पुन्हा नवीन 16 लवंगा आणि 30 गोमती चक्र घेऊन एखाद्या पौर्णिमेला किंवा एखाद्या सोमवारी तुम्ही शिवपिंडीवर ते अर्पण करून पुन्हा ते तुम्ही काय करायचं आहे, घरी आणून अन्नपूर्णा देवीला अर्पण करून पुन्हा ते एखाद्या लाल कापडामध्ये किंवा त्याच कापडामध्ये ठेवलं तरी चालेल. नक्की या उपायामुळे आपल्याकडे धन आकर्षित होतं, माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि शिवाची कृपा आपल्यावर राहते. त्यामुळे नक्की हा उपाय येणाऱ्या श्रावण पौर्णिमेला सर्वांनी करायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.